नमस्कार, मनीषा फूड ऑन मूड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजची झणझणीत आणि सणसणीत रेसिपी आहे मटणाचा रस्सा। अगदी सिंपल आहे तसं बघितलं तर, कमीत कमी साहित्यामध्ये आहे, पण माझ्या सासरी माहेरी जशी पारंपरिक पद्धत आहे तशी मी आज तुम्हाला दाखवते। तर आपण घेतलंय अर्धा किलो मटण, स्वच्छ करून धुवून घेतलंय। आता आपण ते शिजवायला घेऊयात। कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून लसूण ठेचून टाकलाय। कुकरमध्ये 70 ते 80% शिजवायचं आहे आणि उरलेलं आपलं ते मसाल्यामध्ये शिजेल। चिकन असेल तर एवढी गरज पडत नाही, चिकन डायरेक्ट मसाल्यात पण शिजतं, पण मटण जरा चिवट असतं। लसूण झाला की कांदा व्यवस्थित ब्राऊन करून घ्यायचा आहे। हळद, मीठ, आता यात आपण मटण अगदी छानपैकी परतणार आहोत। इथे मात्र आपल्याला मोठा गॅस करायचा आहे। जेवढं मोठ्या गॅसवर परतू तेवढं ते ज्यूस आतमध्ये सेव्ह करतं आणि चिवट होत नाही। एका गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलंय। आपण गरम पाणीच यात ओतणार आहोत, थंड पाणी नाही घालणार। आलं लसूण पेस्ट मसाल्यात आहेच, पण आपण यातही घालतोय म्हणजे उकडला छान चव येईल। कोथिंबीर, काही जण यात धने पावडर देखील घालतात, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता। अजून एकदा व्यवस्थित परतूयात आणि गरम पाणी घालूयात। एक 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित परतायचं आहे। गरम पाणी हे आता आपल्या अंदाजाप्रमाणे, तरी मी एक 60-65% कुकर भरलाय। सत्तर 70% आपण कुकरमध्ये शिजवणार आणि उरलेलं आपण रश्श्यात। याच्या तुमच्या अंदाजाप्रमाणे 4 ते 5 शिट्ट्या। मी एकच शिट्टी करते आणि नंतर गॅस कमी करते। 12 ते 13 मिनिटं ठेवते। तर मटण थंड होतंय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात। माझा मसाला मी एवढा घालणार नाहीये जेवढा मी आता दाखवते, तो मी एकत्रच करून ठेवते आणि बऱ्याच भाज्यांना वापरते। एकदा त्यासाठी मी स्पेशल एपिसोड करेल की माझं ओलं वाटण कसं असतं, नॉनव्हेजसाठी किंवा व्हेजसाठी देखील। खोबरं असं खमंग खरपूस होईपर्यंत परतूयात। मंद गॅसवर। कांदाही तसाच। खरपूस ब्राऊन कलर। असा कलर हवाय। त्यानंतर त्यातच मी आलं आणि लसूण परतून घेणार आहे आणि नंतर कोथिंबीर वरून। मसाला थंड झाला की छान वाटून घ्यायचा आहे मिक्सरमधून। इकडे आपला कुकर थंड झालाय। चेक करूयात। छान शिजले। फोडणीची तयारी करूयात। कढईमध्ये थोडंसं तेल, फार नाही घ्यायचंय। त्यात आपला मसाला टाकतोय। हा माझा मराठी मसाला आहे, त्यात गरम मसाला, लाल मिरची पावडर सगळंच आहे असा दिसतो।
आता वाटण टाकूयात आणि परतून घेऊयात. मटण थोडं चरबीयुक्त घेतलं तर टेस्टही छान लागते आणि त्याचाही तवंग चांगला येतो. मग तेल कमी घातलं तरी चालतं. वाटणात मी कोणताच गरम मसाला टाकलेला नाही आहे. मी रस्सा शिजत आला की त्यात नंतर टाकणार आहे. एक 3 ते 4 मिनटं परतून घेऊयात. असा होतो. आता उकड ॲड करूयात. या क्षणाला आपण गरम मसाला घालणार आहोत. आणि थोडी कोथिंबीर. आता 12 ते 15 मिनटं छान उकळून देऊयात. गरम मसाला आहे ना, हा जरा शेवटीच टाकावा. त्याने काय होतं की त्याची चव टिकून राहते. आधीपासून जर टाकून दिला तर तो फ्लेवर जरा कमी होतो असं मला पर्सनली वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. छान उकळतंय मटण. झालेलं आहे. शेवटचं गार्निशिंग कोथिंबीरीशिवाय कामच होत नाही आपलं. असा मस्त तवंग येतो. भाकरी पण झालेल्या आहेत. मटण थाळी म्हटलं की दही कांदा अगदी मस्त असतो आणि आमच्याकडे दही कांदा खाल्ल्याशिवाय कोणाला जेवणच जात नाही जर मटण असेल तर. पाण्यात मीठ टाकायचं आहे आणि कांदा पातळ चिरून टाकायचा आहे. 10 मिनटं झालं की काढून निथळून त्यात दही, चवीनुसार थोडंसं मीठ, छान दिसावं म्हणून कोथिंबीर. झाला आपला दही कांदा तयार. हाय, चला अशा प्रकारे आता आपलं मटण मस्तपैकी शिजलेलं आहे आणि अख्ख्या घरात घमघमाट सुटलेला आहे. तुम्हाला तर माहीत असेलच की मटणाचा घमघमाट कसा सुटतो. चला जास्त वेळ न घालवता आपण ताटं वाढायला घेऊयात. मस्त यम्मी. या जेवायला. कसं वाटतंय ताट? तर कशी वाटली माझी मटणाची रेसिपी तुम्हाला? सिंपल आहे ना, फार काही सुपरस्टार नाही आहेत. तर नक्कीच करून बघा आणि तुमच्याही काही सजेशन असतील तर मला नक्की सांगा. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. त्यामुळे मलाही मोटिवेशन मिळतं वेगवेगळ्या रेसिपी आणि बाकी काही शेअर करण्यासाठी. तर चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू.